तर बघा आम्ही आलो होतो रानात आता. तर ही आहे देशी तांदळ, म्हणजे आपल्या रानात उगवती, बिना बी टाकता आणि तुपाट मस्त भाजी लागती आणि 2 मिनिटात शिजणारी भाजी आहे लसूण टाकून. नुसत्या एका वापर नुसतं मीठ टाकून भाजी बनवली जाते ही तांदळीची. ह्याला म्हणायचं देशी तांदळ. आणि ही भाजी बघा, ही पण तांदळच आहे बरं का, पण बी टाकलं आहे, म्हणजे बी टाकलं आहे हो का. ह्याचं बी बघा कसं वेगळं दिसतं आहे आहे का. आणि ह्याचं हे पण सगळं लाल आहे, म्हणजे लाल माठ असल्यागत, म्हणजे माठाची भाजी असते वेगळी तिची म्हणजे ह्याचं बी टाकलं आहे. बी टाकलं असं बी थोडं थोडं असं हे केल्यामुळं ठोंबास आले हे असं. मग ह्याचं आपण ना खुडून असं घेऊ शकतो भाजी बनवण्यासाठी. खुडलं की खुडल तसं हे खालचं खोड आहे ना, तुम्हाला मी दाखवते. हे असं जाड आणि मोठं होतं काही, असं जाड आणि मोठं आपण भाजी खुडल तसं. आता ही तळापर्यंत कवळी कवळी शेंडा आलेत बघा, आहे का. तर आता ही शेंडा आलेत तर काही अशी खुडून घ्यायची. ही विदेशी तांदळगत आहे का नाही ही भाजी. तर मला ह्या म्हणजे मी आपलं म्हणते हिला म्हणायचं बी टाकून येते, पण ही आपण अशी खुडून घ्यायची. आणि ही आहे ना आपल्या रानातली भाजी. ही बघा, हिचं बी बघा कसं वेगळं आलं आहे. आणि हिचं हे पण कसं आहे, हे खोड ही कसं आहे बघा, आहे का. ह्याचा कलर कसा आहे आणि ह्या भाजीच्या ह्याचा कलर कसा आहे का. फरक आहे का नाही भरपूर. तर तुम्हाला ह्या भाजीचं देशी तांदळ म्हणतात. ही बिना बी टाकता रानात उगवती आणि हिला बी टाकलंय म्हणून ही अशी आल्या. आणि दाखवलं ना असं असं खुडून घ्यायचे हे हो का अशी. आणि ही आपण उपटून घेतो का, तर बी पडलं की भरपूर उगवती भांग. ह्या दिवसात तर ही भाजी भरपूर उगवते आणि खायला पण चवदार आणि तुपाट छान लागते. भाकरीवर तुम्ही खाऊ शकता. तर बघा ही बिना बी टाकता ह्याला म्हणायचं देशी तांदळ. आणि ही तांदळ आहे ना, ह्याला म्हणायचं लाल तांदळ बरं का. आमच्याकडे लाल तांदळ म्हणतात, तुमच्याकडे ह्या भाजीला काय म्हणतात मला कमेंट करून नक्की सांगा.